Hello students, we are going to start our lecture number 5 on point probability. In this lecture, we are going to discuss the definition of probability and some theorems related to probability. So let's start with the definition of probability. Classical or mathematical probability. Okay, so consider an experiment E has a sample space S. Okay, and the sample space contains n equally likely outcomes. Okay, म्हणजे आपण एक एक्सपेरिमेंट डिफाईन केला आणि त्या एक्सपेरिमेंटचा काहीतरी सॅम्पल स्पेस आपल्याला मिळणार आहे. त्या सॅम्पल स्पेसमध्ये n आउटकम्स आहेत की जे इक्वली लाईकली असणार आहे. ओके, देन आउट ऑफ विच m आउटकम्स आर फेवरेबल टू द ऑकरन्स ऑफ इव्हेंट ए. म्हणजे आपण काय केलं, एक सॅम्पल स्पेसवरती एक इव्हेंट डिफाईन केला. त्या इव्हेंटमध्ये किती आउटकम्स असणार आहेत, m इतके आउटकम्स आहेत असं म्हटलं. देन द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज डिफाइन्ड ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ पॉईंट्स इन इव्हेंट ए डिवाइड बाय नंबर ऑफ पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस एस. ओके, नंबर ऑफ पॉईंट्स इन ए डिवाइड बाय नंबर ऑफ पॉईंट्स इन एस विच इज इक्वल्स टू नंबर ऑफ पॉईंट्स इन ए किती म्हटलं आपण, m इतके आहेत, आणि नंबर ऑफ पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस n इतके आहेत, स्मॉल n. Then probability of A is equal to m divided by n. Okay, this is classical or mathematical definition of probability. Next is statistical or empirical probability. Okay, तर त्याचं डिस्क्रिप्शन पाहूया आपण. If an experiment E is performed repeatedly under identical conditions, okay, आपण काय केलं, एक्सपेरिमेंट रिपीट केला काहीतरी ठराविक वेळी, then the limiting value of ratio of number of favorable outcomes of event A to the number of trials. ओके, म्हणजे किती वेळा आपण एक्सपेरिमेंट रिपीट केला त्याला समजा आपण n म्हटलं आणि नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स m म्हटलं, तर त्याची लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे ॲज n टेन्स टू इन्फिनिटी जो आपल्याला रेशिओची व्हॅल्यू मिळेल, ओके, त्याला आपण काय म्हणत असतो, प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट. ओके, so this is statistical probability, statistical or empirical probability. Next is axiomatic definition of probability. Okay, हा पार्ट जरा महत्वाचा आहे, तर पाहूया आपण काय ते. A function p, okay, p is a function, is said to be probability of event a. Okay, p या फंक्शनला आपण काय म्हणणार, probability of event a if it satisfies the following axioms. ओके, म्हणजे जर त्या फंक्शननं काही कंडिशन्स किंवा ॲक्झिओम्स जर सॅटिस्फाय केले तर आपण त्या फंक्शनला काय म्हणणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. ओके, तर कंडिशन नंबर 1 आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे. त्या कंडिशनला आपण म्हणत असतो नॉन निगेटिव्ह. ओके, किंवा नॉन निगेटिव्हिटी. ओके, म्हणजे कुठल्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही काय पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे. नंबर 2 आहे प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू 1. ओके, हा या कंडिशनला आपण म्हणतो असतो सर्टन्टी. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 1. तिसरी आहे कंडिशन प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी. ओके, कधी ही कंडिशन होणार आहे सॅटिस्फाय, जर इफ ए अँड बी आर म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. ओके, म्हणजे ए अँड बी हे म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह असतील, म्हणजे डिसजॉईंट असतील, तर त्यांच्या युनियनची प्रोबॅबिलिटी ही त्यांच्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन असते. ओके, आणि कंडिशन नंबर 4 आहे प्रोबॅबिलिटी ऑफ युनियन ऑफ ए आय इज इक्वल टू समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए आय प्रोव्हाइडेड ए आयज आर डिसजॉईंट ऑर म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. ओके, म्हणजे त्यांच्या युनियनची प्रोबॅबिलिटी ही काय असणार आहे, त्यांच्या प्रोबॅबिलिटीची समेशन किंवा टोटल असेल. ओके, जर या 4 कंडिशन त्या फंक्शनला पी या फंक्शननं जर सॅटिस्फाय केल्या तर आपण त्याला म्हणतो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ई. ओके, सो लेट अस डिस्कस some theorems related to
probability. So the first theorem is probability of null event is 0. Okay, probability of null event is 0. Okay, म्हणजे null event म्हणजे आपण phi ने दाखवतो, hence probability of phi is equal to 0. Okay, phi या इव्हेंट मध्ये एक सुद्धा आउटकम आपण नसतो. ओके, phi या इव्हेंट मध्ये आपण एम्प्टी सेट म्हणतो त्याला, त्यामध्ये एक सुद्धा सॅम्पल पॉईंट नसतो. त्यामुळे एखाद्या जर इव्हेंटची जर प्रोबॅबिलिटी आपण डिफाइन करायची म्हटलं तर बाय डेफिनेशन आपण कसं डिफाइन करतो, नंबर ऑफ पॉईंट्स इन ए डिवाइड बाय नंबर ऑफ पॉईंट्स इन एस. एस मध्ये समजा आपण किती म्हटले, एन इतके आउटकम्स आहेत आणि ए म्हणजे आपण काय म्हणूया सम फाय. ओके, तर फाय मध्ये काहीच नाही म्हणजे एम ची व्हॅल्यू तिथे 0 होईल, 0 डिवाइड बाय एन. ओके, परत आपल्याला इथं 0 मिळून जाईल. ठीक आहे, तर याचा आपल्याला प्रूफ पाहायचा आहे. प्रूफ काय बघा, ए सॅम्पल स्पेस and null event are sample space and null event are mutually exclusive. ओके, म्हणजे आपला सॅम्पल स्पेस यस आणि आपला नल इव्हेंट फाय हे काय आहेत, म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह, म्हणजे दोन्हीमध्ये काही कॉमन नाही आहे. ओके, हेन्स दिस कॅन बी डिफाइंड ॲज यस इंटरसेक्शन फाय इज इक्वल्स टू फाय. ओके, म्हणजे जसे ते डिस्जॉइंट आहेत ते जर दोन्ही एकत्र केले तर आपल्याला परत सॅम्पल स्पेस मिळू शकतो. ओके, म्हणजे दोन्हीमध्ये कॉमन काही नाही, त्यामुळे ॲज इट इज आपल्याला परत सॅम्पल स्पेस मिळून जाईल. देअरफॉर यस युनियन फाय इज इक्वल्स टू फाय. यस युनियन फाय इज इक्वल्स टू यस. ओके, तर दोन्ही बाजूला आपण जर या प्रोबॅबिलिटी ऑपरेट केली LHS वरती आणि RHS वरती, तर तेच इक्वेशन आपल्याला मिळून जाईल, प्रोबॅबिलिटी ऑफ यस युनियन फाय इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ यस. ओके, वरती आपण म्हटलेलं आहे की यस आणि फाय हे काय आहेत, म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह आहेत, तर त्यांच्या युनियनची प्रोबॅबिलिटी ही त्यांच्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन होईल. हेन्स दिस कॅन बी रिटन ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ यस प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ फाय इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ यस. ओके, हे आपण कंडिशन नंबर 3 एक डेफिनेशन मध्ये, प्रोबॅबिलिटीच्या डेफिनेशन मधली कंडिशन नंबर 3 किंवा ॲक्झिओम नंबर 3 आहे ते आपण इथं यूज केलेलं आहे. ओके, त्याचबरोबर आपल्याला दुसरं एक कंडिशन किंवा दुसरा ॲक्झिओम आपल्याला यूज करायचा आहे की ते प्रोबॅबिलिटी ऑफ यस इज इक्वल टू 1 असतं. ओके, ती व्हॅल्यू जर इथं 1 पुट केली तर आपल्याला नेक्स्ट स्टेप मिळून जाईल, प्रोबॅबिलिटी ऑफ यस इज इक्वल टू 1, प्रोबॅबिलिटी ऑफ फाय ॲज इट इज आणि प्रोबॅबिलिटी ऑफ यस इज इक्वल टू 1. हा 1 इकडे घेतला राईट हँड साईडला तर आपल्याला इथं मिळून जाईल प्रोबॅबिलिटी ऑफ फाय इज इक्वल टू 1 मायनस 1 विच इज इक्वल्स टू 0. ओके, हेन्स प्रोबॅबिलिटी ऑफ फाय इज इक्वल टू 0. ओके, नेक्स्ट थेरम बघूया आपण, प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इज इक्वल्स टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूफ बघूया आपण. We know that events A and A bar are mutually exclusive. ओके, A आणि A bar हे काय असतात, म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह असतात. आपण ज्यावेळी कॉम्प्लिमेंट ऑफ इव्हेंट ए बघितलं त्यावेळी आपण ते डायग्राम मध्ये पाहिलं होतं की सर्कलच्या एखाद्या इव्हेंटच्या आतमधला भाग आहे तो इव्हेंट आणि पूर्ण बाहेरचा भाग म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंट असतो. ओके, त्यामुळे ते दोन इव्हेंट्स हे काय असतात, म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह किंवा त्यालाच आपण डिसजॉइंट असं म्हणत असतो. ओके, तर ते इव्हेंट आपण मॅथमॅटिकली कसं दाखवणार, दॅट इज ए इंटरसेक्शन ए बार इज इक्वल्स टू फाय. ओके, दोन्हीमध्ये काही कॉमन नाही आहे त्यामुळे त्यांच्यामधली इंटरसेक्शन हे काय असणार आहे, एम्प्टी सेट फाय असणार आहे. ओके, आणि जर ते दोन्ही इव्हेंट एकत्र केले, ए आणि ए बार हे एकत्र केले तर आपल्याला मिळत असतो सॅम्पल स्पेस. ओके, देअरफॉर ए युनियन ए बार इज इक्वल्स टू यस, सॅम्पल स्पेस यस. इथं आता या स्टेपवरती जर दोन्ही बाजूला प्रोबॅबिलिटी ऑपरेट केली तर हेच इक्वेशन आपल्याला मिळून जाईल, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन ए बार इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ एस. ओके, आता ए युनियन ए बार हे कसे आहेत, म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह आहेत आणि एकत्र केले तर आपल्याला सॅम्पल स्पेस मिळतो. ओके, त्यामुळे ते म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह असल्यामुळे त्यांच्या युनियनची प्रोबॅबिलिटी ही त्यांच्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन होईल. म्हणजे इथं आपण ॲक्झिओम नंबर 3 आणि 2 वापरणार आहे. ओके, ते काय आहे बघा, युनियनची प्रोबॅबिलिटी त्यांच्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन होईल, त्यामुळे इथं मिळून जाईल आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे, 1. ओके, आता फक्त प्रोबॅबिलिटी ऑफ ए जी आहे ती राईट हँड साईडला घेतली तर आपल्याला मिळून जाईल प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इज इक्वल्स टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए, ती इकडे मायनस म्हणून आली. ओके, हेन्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए. ओके,